नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, अनेक शेतकरी तूर पिकात घाईघाईने शेंडा खुडणी करतात, पण योग्य वेळेपूर्वी शेंडा खुडल्यास उत्पादन वाढण्याऐवजी नुकसान होऊ शकते. तर आज आपण जाणून घेणार आहोत, लवकर शेंडा खुडणी केल्यास कोणते 5 मोठे तोटे होतात. हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात मोठा तोटा म्हणजे पहिला तोटा, झाडाची वाढ थांबते. जर झाड अजून वाढीच्या अवस्थेत असेल आणि त्याच वेळी शेंडा खोडला तर मुख्य वाढ थांबते, त्यामुळे झाडाची उंची आणि जोम कमी राहू शकतो. दुसरा तोटा म्हणजे फांद्या कमी फुटतात. अतिशय लहान वयात शेंडा खोडल्यास नवीन फांद्या अपेक्षेप्रमाणे फुटत नाहीत, परिणामी शेंगाची संख्या कमी राहू शकते. तिसरा तोटा म्हणजे झाड कमकुवत राहते. मुळांची आणि खोडाची वाढ पूर्ण होण्यापूर्वी शेंडा खोडल्यास झाड मजबूत होत नाही, त्यामुळे पाऊस, वारा किंवा इतर ताणाचा परिणाम जास्त होऊ शकतो. तर चौथा तोटा म्हणजे फुलोरा उशिरा येऊ शकतो. अयोग्य वेळी शेंडा खुडल्याने झाडाला पुन्हा वाढीसाठी वेळ लागतो आणि त्यामुळे फुलोरा व शेंगा येण्यास विलंब होऊ शकतो. तर पाचवा तोटा म्हणजे उत्पादन घटू शकते. लवकर शेंडा खुडल्यामुळे फांद्या कमी, शेंगा कमी आणि शेवटी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मग मित्रांनो, तुरीचा शेंडा खुडण्याची योग्य वेळ कोणती? शेंडा खुडणी तूरची वाढ चांगली झाल्यानंतर आणि पुरेशा फांद्या फुटण्यापूर्वी करावी. वेळ, वाण, पेरणीची तारीख आणि पिकाच्या वाढीवर अवलंबून असते. केवळ दिवस मोजून नव्हे तर पिकाची प्रत्यक्ष अवस्था पाहून निर्णय घ्या. मित्रांनो, घाईत शेंडा खुडणी करू नका. योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने केलेली शेंडा खुडणीच उत्पादन वाढवण्यास मदत करते. तर मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा शेतीविषयक माहितीसाठी सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.